हॅलो. कॅप्टन पल्लवी राऊत, आपण काय घेतलेलं आहे, बॅटिंग का बॉलिंग? पल्लवी राऊत यांनी टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे आणि या ठिकाणी आता मी त्यांना सर्वांना फिल्डिंग लावण्यासाठी, उषा पाटील तुम्ही कृपया फिल्डिंग लावा लवकर. रवी, रवी तू जर कोच असेल तर बाहेर जाऊन कोचिंग करू शकतोस. हॅलो, प्लीज लवकर. वेळ खूप झालेला आहे, 9:15 वाजलेले आहेत आणि लवकरात लवकर ही मॅच चालू करावी. डॉक्टर उषा पाटील कॅप्टन आहेत दुसऱ्या टीमचे, त्यांना मी विनंती करतोय सर्वांनी ग्राउंड क्लिअर करावे, 30 यार्डच्या बाहेर राहावे. संतोष सिंग अंपायर म्हणून त्या ठिकाणी राहावे, थर्ड अंपायर. लवकरात लवकर तुम्हाला विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही फिल्डिंग लावावी. उषा पाटील, संतोष सिंग, सहा. चला थोड्या वेळाने मॅचला होईल सुरुवात. हॅलो, चिक चिक चिक. हॅलो, चिक चिक चिक. वेलकम, सुस्वागतम. आलेल्या सर्वांचं, पाहुण्यांचं, मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. विरार मेडिकल असोसिएशन्स ऑर्गनाइज ॲन्युअल क्रिकेट टुर्नामेंटला होते सुरुवात. जाऊया पुन्हा तिथे कॉमेंट्रीच्या ठिकाणी येतात डॉक्टर विजय राऊत सर. हॅलो,
विरार मेडिकल असोसिएशनच्या क्रिकेट टुर्नामेंटला हे 32वं वर्ष आहे आणि या ठिकाणी ही महिला क्रिकेट आता चालू होत आहे आणि पहिलाच बॉल घेऊन येत आहेत डॉक्टर काळे आणि बॅटिंगला आहेत अश्विनी जोगळेकर. पहिला बॉल ओराम, अतिशय सुंदर असा फटका होता, परंतु नो बॉल डिक्लेअर केलेला आहे अंपायरने नो बॉल डिक्लेअर केलेला आहे. अंपायरने नो बॉल दिलेला आहे आणि तो का दिलेला आहे त्यांनी ते सांगितलेलं आहे या ठिकाणी, कारण त्या लोकांनी बॉलरने साईड सांगितलेली नाही, त्यामुळे त्यांनी नो बॉल दिलेला आहे. पहिला नो बॉल झालेला आहे. आता पुढचा चेंडू घेऊन येत आहेत काळे मॅडम. सुंदर असा फटका मारलेला आहे, परंतु अतिशय सुंदर अशी फिल्डिंग. फक्त एक धावेवर समाधान मानावे लागलेले त्यांना. पुढील चेंडू सुंदर असा फटका, पुन्हा एकदा ऑफ साइड लॉंग ऑनला फिल्डिंग झालेली आहे आणि हा फिल्डिंग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौका. 4 धावा झालेल्या आहेत. पुढील चेंडू घेऊन एक चिकी धाव घेतलेले. पुढील चेंडू संतोष सिंग याला मी विनंती करतोय की त्याने लेग अंपायर राहायचंय. लेग अंपायर कोणीच नाहीये, मॅच थांबवण्यात येते, लेग अंपायर कोणी नाहीये. ओके, पुढील चेंडू अतिशय सुंदर असा चेंडू. बॉल आणि बॅटचा काही संपर्क झालेला नाही आणि हा एक बायच्या रूपाने एक धाव मिळालेली आहे. धावसंख्या किती झाली आहे? फक्त 9 धावा झालेल्या आहेत, पण पहिलीच ओव्हर चालू आहे. सहा ओव्हरची मॅच आहे, पहिली ओव्हर चालू आहे. पुढील चेंडू अतिशय सुंदर असा फटकावलेला आहे. फिल्डिंग सुद्धा खूप चांगली झालेली आहे आणि या ठिकाणी एकच धावावर समाधान मानून धावसंख्या 10 वर पोहोचलेली आहे. मी लेग अंपायरला विनंती करतो त्यांनी स्टंप व्यवस्थित लावावे. धन्यवाद लेग अंपायर संतोष सिंग. पुढील चेंडू घेऊन येत आहेत रोशनी तांडेल. हे अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करणारे रवी तांडेल यांच्या मिसेस. आणि आता बघायचं आहे रवी या ठिकाणी खूपच प्रोत्साहित झालेला आहे. पुढील चेंडू रोशनी, अतिशय सुंदर असा फटका. डॉट बॉल, पहिलाच बॉल डॉट गेलेला आहे. दुसरा चेंडू, दुसरा बॉल डॉट बॉल.
रवीने घरी खूपच त्यांची प्रॅक्टिस घेतलेली आहे. ऑफ स्टंप आणि मिडल स्टंप यांच्यामध्ये टाकून बॉल बाहेर कसा जाईल आणि डॉट कसा जाईल याची प्रॅक्टिस घेतलेली आहे. आणि आता तिसरा चेंडू घेऊन येत आहेत. तीन डॉट बॉल झालेले आहेत. सुंदर अशी बॉलिंग चाललेली आहे. सुंदर असा फटका. आता बघूया, बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय, अडवलेला आहे. वा, सुंदर, खूपच चांगली. आणि हा तिसरा धाव सुद्धा चोरून घेतलेली आहे. 3 धावा चोरून घेतलेल्या आहेत आणि धावसंख्या पोचते 13 वरती पोचते. डॉक्टर रोशनी तांडेल यांची अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालू आहे. त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे पती रवी तांडेल या ठिकाणी उभे आहेत कोच म्हणून. पुढील चेंडू, सुंदर असा फटका झालेला आहे, झेल झालेला आहे. आणि अशा रीतीने दीपिका आउट झालेल्या आहेत. रोशनी तांडेल यांना पहिली विकेट मिळालेली आहे. धावसंख्या 13, दुसरी ओव्हर चालू असताना आणि 1 विकेट. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत रवी तांडेल यांच्या मिसेस रोशनी तांडेल. रवी खूपच खुश आहे, आनंदाने नाचत आहे त्या ठिकाणी. हा नो बॉल नव्हता. मी रवीच्या बाजूने, रवी कोच असला तरी तो व्यवस्थित मार्गदर्शन करतोय. पुढील चेंडू आणि शेवटचा चेंडू. रवी, सुंदर असा फटका आणि हा 6. रवीने आपल्या मिसेसला दम दिलेला आहे, फुल टॉस टाकू नको. दोन ओव्हरमध्ये 19 धावा झालेल्या आहेत. 2 ओव्हर संपलेले आहेत. पुढील ओव्हर घेऊन येत आहेत डॉक्टर उषा पाटील. उषा पाटील हे त्यांच्या टीमचे कॅप्टन आहेत. आणि पुढील चेंडू उषा पाटील यांचा. वाईड बॉल आहे हा, वाईड बॉल. आणि एक अतिरिक्त धाव सुद्धा बाय मिळालेली आहे. पुढचा चेंडू कॅच होता, परंतु तो सोडलेला आहे आणि 1 धाव झालेली आहे त्या ठिकाणी. तिसरी ओव्हर चालू आहे. अतिशय सुंदर असा स्टेअर केलेला बॉल. 1 धाव तर आहे. पुढील चेंडू, पुढचा चेंडू. 2 धाव झालेले आहेत. खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे या लोकांची. अतिशय सुंदर असा फटका केलेला आहे. गलीतून बाहेर जातोय बॉल, पकडला जातोय. 2 धावा झालेल्या आहेत आणि स्कोर पोहोचतोय 26 धावा झालेल्या आहेत. तिसरी ओव्हर चालू आहे. पुढील चेंडू घेऊन अशोक उषा पाटील. सुंदर असा फटका. बघूया आता काय होत आहे. आणि अशा रीतीने अश्विनी जोगळेकर आउट झालेले आहेत, रनआउट झालेले आहेत.
आता बॅटिंगला महाजन आहेत आणि या ठिकाणी प्रियंका आलेले आहेत. 2 गडी बाद झालेले आहेत. सुंदर फटका आणि हे बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. पुढील चेंडू अतिशय सुंदर असा फटका मारलेला आहे. बघूया फिल्डिंग होते का. हो झालेली आहे आणि एकच धावावर समाधान मानावे लागले आणि अशा रीतीने स्कोअर पोचतोय 31. 3 ओव्हर झालेले आहेत आणि 31 धावा झालेल्या आहेत. 10च्या सरासरीने ही उषा पाटील यांची टीम पल्लवी राऊत यांची टीम बॅटिंग करते. बोलो जाओ लेग अंपायर को. अरे नहीं लेग अंपायर को बोलो. शरयू आता पुढचा चेंडू घेऊन येत आहेत. 4थी ओव्हर. सुंदर असा फटका आणि बाउंड्री 4. सीमा महाजन फारच जोरात फलंदाजी चालू आहे यांची आणि शॉर्ट पिच बॉलला ते बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून देत आहेत. पकडायचं काय नाही. दुसरा चेंडू शरयू चांगली गोलंदाजी करत असताना मध्ये शॉर्ट पिच टाकतायत आणि त्याला अतिशय सुंदर असा फटका मारला जातो. सुंदर अशी बॉलिंग जस्ट मिस द स्टंप. पुढील चेंडू सुंदर फटका मारलेला आहे. बघूया फक्त एकच धावावर समाधान मानावे लागेल असं वाटतंय. पुढील चेंडू सुंदर फटका मारलेला आहे. बघूया बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. अडवलेला आहे बॉल आणि फक्त एकच धाव मिळालेली आहे. आणि धावसंख्या 38 झालेली आहे. 38. 4थी ओव्हर प्रोग्रेस आणि हा वाईड बॉल. सुंदर अशी गोलंदाजी आणि अशा रीतीने 4थी ओव्हर संपलेली आहे. 4थी ओव्हर संपलेली आहे. 4थ्या ओव्हर मध्ये धावसंख्या 39 झालेली आहे. दोन नाही एकच ओव्हर. लवकरात लवकर डिसिजन घ्यावा. तुम्ही उगाच वेळ वाया घालू नका. उषा पाटील तुम्ही कॅप्टन आहेत. तुम्ही डिसिजन लवकर घ्या. एक तिकडे प्राजक्ता
डेड बॉल डिक्लेअर केलेला आहे अंपायरने. नो ट्रायल्स आणि फिल्डिंग लवकर लावा आणि तुम्ही बॉलर जरा फिल्डिंग पूर्ण लागली आहे की नाही ते बघा आणि नंतर बॉल टाका. पहिला चेंडू घेऊन येत आहेत. अतिशय सुंदर असा फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. कॅच होता होता झेल सुटलेला आहे आणि एकच धावावर समाधान मानलेलं आहे. दुसरी धाव घेत आहेत नाही, फक्त एकच धाव. प्राजक्ता यांचा आता दुसरा चेंडू येतोय. अतिशय सुंदर फटका आणि सुंदर फिल्डिंग. सुंदर पुन्हा एकदा फटका बसलेला आहे. बघूया आता काय होतंय. पुन्हा एकदा फिल्डिंग. पुढील चेंडू घेऊन येत आहेत प्राजक्ता. आता प्राजक्ता आणि प्रियंका हे दोन्ही जुळ्या बहिणी आहेत आणि त्यांनी अतिशय सुंदर असा फटका मारलेला आहे, परंतु एकच धाव. लेग अंपायरने बाहेरच्या पब्लिकचं प्रेशर घेऊ नये, कारण त्या ठिकाणी रवी तांडेल आपल्या मिसेसची टीमची बाजू घेणार आहे. स्कोर झालेला आहे 44. 5 ओव्हरमध्ये 44 धावा झालेल्या आहे आणि आता ही शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत भाविका कपाडिया. शेवटची ओव्हर आहे ही. 6 ओव्हरची मॅच आहे. अतिशय सुंदर असा फटका आणि हा 6. सीमा महाजन यांनी अतिशय सुंदर फटकेबाजी केलेली आहे. मला वाटतं मॅक्झिमम 6 त्यांच्याच लागलेले दिसत आहेत आतापर्यंत. लेग अंपायरने नो बॉल दिलेला नाहीये. हाईटचा नो बॉल मागतायत प्लेयर लोक, परंतु लेग अंपायर त्या ठिकाणी खंबीर आहे. हातात मोबाईल आणि कपडे घेऊन खंबीर राहिलेला लेग अंपायर संतोष सिंग. पुढील चेंडू अतिशय सुंदर असा फटका आणि 6. आणि धाव संख्या 57. पुढील चेंडू अतिशय सुंदर असा फटका. बघूया
आणि ही बाउंड्री लाईनच्या बाहेर. मला वाटतं रवीने फक्त फिल्डिंग शिकवलेली नाहीये, बॉलिंग ऑफ साईडला करायचं हे रवीने शिकवलेलं आहे, फिल्डिंग शिकवलीच नाहीये. पुढील चेंडू घेऊन येत आहेत. सुंदर असा फटका आहे आणि ही 4. अतिशय सुंदर असा फटका. बघूया आता फिल्डिंग होते की बाउंड्री लाईनच्या बाहेर जाते, परंतु फिल्डिंग बॉल अडवलेला आहे आणि अशा रीतीने 2 धावा झालेल्या आहेत आणि ही इनिंग संपलेली आहे. 67 धावा झालेल्या आहेत उषा पाटील टीमच्या आणि पल्लवी राऊतच्या टीमच्या. आणि उषा पाटील यांना 68 धावाचं आव्हान आहे. इसका फोटो निकाला नहीं सर डालने के लिए. सर ने फोटो निकाल कर रखा है सारा डालने के लिए. संतोष भैया ने मेरा बॉल नो बोला था और आप लोगों ने मुझे आउट कर दिया. सब लोग बोल रहे हैं वहाँ पे पलटा. अरे लोग मैडम चिढ़ा रहे हैं. नहीं यार सारे एक साथ में काहे चिढ़ाएंगे. तू भी नहीं तो ऐसा था. आप छोड़ देते तो बोल्ड हो जाती. नो बॉल कहाँ पे. कमर के ऊपर मैडम. हार घालणारच मी सर्वांना. केदारनाथ अमरनाथ तिकडे घेऊन जा. एक मिनट अभी मैच बाकी है. मैच पूरा कंप्लीट करके. अरे अरे चलिए चलिए मैम. अरे फील्डिंग लगाइए मैम. आपको बोले ऐसा. कीपर ही नहीं है आप बोल रहे हैं. कीपर खाली पानी पीने को गया. आपको किधर से. आपको आए थे.
उषा पाटील यांना मी विनंती करतोय त्यांनी त्यांचे बॅट्समन लवकरात लवकर इथे पिचवर पाठवावे. जर 5 मिनिटात प्लेयर आले नाही तर आम्ही डिस्क्वालिफाय करून टाकतोय तुमच्या टीमला आणि या टीमला डिक्लेअर करून टाकू की जिंकले असं. पुन्हा एकदा शेवटची वॉर्निंग देतोय मी तुम्हाला. तुमचं डिस्कशन बाजूला ठेवा आणि पिच वरती लवकर चला. उषा पाटील यांच्या टीमला 68 धावाचं मोठं आव्हान आहे. 6 ओव्हरमध्ये 68 धावा करायच्या आहेत. पल्लवी राऊत तुम्ही खूपच वेळ घेतायत. दुसरी इनिंग चालू होत आहे. उषा पाटील टीम मधून प्रणाली पाटील आणि शरयू सामंत ओपनिंगला आलेले आहे. बॉलर अतिशय सुंदर असा फटका मारलेला आहे सीमा महाजनच्या गोलंदाजीवरती आणि वरती झेल होता परंतु तो घेता आला नाहीये. पुढील चेंडू घेऊन येत आहेत सीमा महाजन. अतिशय सुंदर असा बॉल परंतु फक्त एक अतिरिक्त धाव म्हणून मोजली जाईल ही आणि 2 धावा झालेल्या आहेत. अतिशय सुंदर असा फटका आणि 6. या वर्षी नवीनच आगमन झालेल्या प्रणाली पाटील यांनी अशी उत्कृष्ट असा उत्तुंग फटका मारलेला आहे आणि ते बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 गेलेला आहे. धावसंख्या 8 वरती पोहोचलेली आहे उषा पाटील टीमची. पुढील चेंडू घेऊन येत आहेत सीमा महाजन. हा तिसरा चौथा डॉट बॉल झालेला आहे. चार चेंडू झालेले आहेत. पुढील चेंडू 5वा चेंडू सीमा महाजन यांचा आणि हा वाईड चेंडू घोषित केलेला आहे. अंपायर सत्यप्रकाश मिश्रा. कालच त्यांचं नामकरण झालेलं आहे. अंपायर सत्यप्रकाश मिश्रा यांचं अतिशय सुंदर फटका आणि तेवढीच उत्कृष्ट अशी फिल्डिंग झालेली आहे जोगळेकर मॅडम यांनी. प्रणाली पाटील अतिशय चांगल्या खेळत आहेत आणि त्यांची फटकेबाजी जोरदार सुरू आहे. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत सीमा महाजन. आता शरयू सामंत यांना आणि हा डॉट बॉल. अशा रीतीने 1 ओव्हर संपलेली आहे. एका ओव्हरमध्ये 10 धावा झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक चांगला 6 लागलेला आहे आणि बाकी 4 धावा त्यांनी धावून काढलेल्या आहेत. एक अतिरिक्त धाव होती.
लेग अंपायर यांनी आम्हाला गेम थांबवलेला आहे. दयाशील कृपाशील असे हे संतोष सिंग आणि त्याच्या विरुद्ध सत्यप्रकाश. पुढील चेंडू प्रियांका यांचा अतिशय सुंदर असा फटका मारलेला आहे. बघूया, बॉल अडवलेला आहे आणि फक्त एकच धाव. पुढील चेंडू अंपायर वरती जोरदार प्रेशर आलेला आहे आणि लेग अंपायर काही बोलत नाहीयेत, शांत चित्तेने बसलेले आहेत, ते उभे आहेत म्हणजे. आणि त्यांनी नॉट आउट डिक्लेअर केलेला आहे. त्यांच्या मते त्यांनी बॅट टेकली होती असं म्हणतायत ते. हा वाईड बॉल लेगच्या थोडाही बाहेर गेला का वाईड असतो. पुढील चेंडू शरीर सामंत अतिशय सुंदर फटका. बघूया आता काय होत आहे ते. एक धाव तर मिळालेली आहे. पुढील चेंडू सुंदर फटका मारलेला आहे. बघूया आणि या रनआउट झालेले आहेत. पुढील चेंडू घेऊन येत आहेत. अतिशय सुंदर असा फटका मारलेला आहे. बघूया आता आणि एकच धाव झालेली आहे. धावसंख्या पोचली आहे 17. दुसरी ओव्हर संपलेली आहे. दुसऱ्या ओव्हर नंतर 17 धावा झालेल्या आहेत. पुढील अश्विनी जोगळेकर यांची एक बॉल डॉट झालेला आहे. आता पुढील चेंडू घेऊन येत आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी करतायत. अतिशय सुंदर असा फटका मारलेला आहे. बघूया, परंतु बॉल अडवलेला आहे आणि लगेच थ्रो झालेला आहे. त्यामुळे फक्त एका धावावर समाधान झालेलं आहे. धावसंख्या पोचते 18. सुंदर गोलंदाजी. पुढील बॉल सुंदर असा फटका मारलेला आहे. बघूया, परंतु बॉल अडवलेला आहे. त्या ठिकाणी एकच धाव आणि चांगली ओव्हर जात आहे. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत आता डॉक्टर अश्विनी जोगळेकर. अतिशय सुंदर असा फटका मारलेला आहे आणि हे बाउंड्री लाईनच्या जरासा 6 साठी कमी पडलेला आहे. 6 इंच आणि हे 4 गेले. धावसंख्या
पुढील गोलंदाज आलेले आहेत पल्लवी राऊत. अतिशय सुंदर. एक धाव फक्त. धाव संख्या 24 धावा. वाईट बॉल. एकाच धावावर समाधान. चौथी ओव्हर चालू असताना स्कोर 26. फक्त 26 धावा आहेत. फक्त 26 धावा. सुंदर असा फटका आहे. बघूया आता काय होत आहे. 2 धावा झालेल्या आहेत. पुढील चेंडू. सुंदर असा फटका आहे आणि चार धावा धावून घेतलेल्या आहेत या लोकांनी. हो आणि ही चौथी ओव्हर संपलेली आहे. धाव संख्या 32. आता अटीतटीचा सामना होणार आहे असं वाटतंय. 12 चेंडू मध्ये 36 धावा पाहिजेत. 12 चेंडू मध्ये 36 धावा. धाव संख्या 32 झालेली आहे चौथ्या ओव्हर मध्ये आणि फक्त 12 चेंडू बाकी आहेत. 12 चेंडू मध्ये 36 धावा करायच्या आहेत. आणि या ठिकाणी यांचा खंदा फलंदाज प्रणाली पाटील अजूनही उभे आहेत आणि पुढील चेंडू आता कोठारी मॅडम घेत आहेत. बघूया काय होत आहे ते. पुढील चेंडू कोठारी. अतिशय सुंदर असा फटका आणि 6. मगाशीच मी बोललो होतो यांची फलंदाजी आहे ती आमच्या विरार VMAच्या टीम मध्ये सुद्धा असे पुढे जाऊन मारणारे फलंदाज नाहीयेत आणि त्याच्यापेक्षा वरचढ असे हे प्रणाली पाटील फलंदाजी करतायत. मला वाटतं रवी याने याचा धडा घ्यावा. धावसंख्या किती आहे? 38 धावा झालेल्या या 6 ने. पुढील चेंडू घेऊन येत आहेत शोभा कोठारी. अतिशय सुंदर असा फटका पुन्हा. अतिशय सुंदर ही 6 गेलेली आहे. हा शॉर्ट पिच बॉल आणि ग्राउंडच्या बाहेर चेंडू गेलेला आहे. मला वाटतं रवी तांडेल आणि याच्यातून काहीतरी शिकवणी घ्यावी. रवी तुमच्या टीम मध्ये हा प्लेअर हवा आहे का? बॉल 24 आणि आता 10 चेंडू मध्ये 24 धावा पाहिजे. 2 6 ने समीकरण बदललेलं आहे आणि पुढील चेंडू शोभा कोठारी यांचा.
आणि अतिशय सुंदर असा स्टेअर केलेला बॉल बघूया आणि 2 धावा झालेल्या आहेत. वा 9 चेंडू आणि 22 धावा. 9 चेंडू 22 धावा. पुढील चेंडू घेऊन येत आहेत. संपूर्ण मदार आता प्रणाली पाटील यांच्यावरच दिसते. नो बॉल आहे. नो बॉल. नाही नो बॉल. हाईटचा नो बॉल. लेग अंपायरने नो बॉल दिलेला आहे आणि तो आम्ही आता गृहीत धरतोय की तो नो बॉलच आहे आणि 1 धाव त्याच्यात झालेली आहे. 2 धाव. बॉलला लागलाय. 4 टाकायची किती घाई करताय. स्कोर 8 बॉल 17 धावा. फक्त 8 बॉल मध्ये आता 17चं समीकरण आलेलं आहे. नाही 2 आहे. अतिशय सुंदर असा फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता 7 बॉल 13 धावा. 7 चेंडू आणि फक्त 13 धावा हव्या आहेत. बघूया आता प्रणाली पाटील जोपर्यंत या ठिकाणी उभे आहेत तोपर्यंत मला वाटतं उषा पाटील याच्या टीमची पुन्हा एकदा सुंदर असा फटका. 6. पण असं नाही जाऊ शकणार आता. रवी तांडेल यांनी कॉमेंट्री करू नये. तुम्ही यांच्याकडून काहीतरी शिकून घ्या. रवी पण पुढील चेंडू घेऊन येत आहेत दीपिका काळे मॅडम यांना. अतिशय सुंदर असा फटका आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. आता फक्त 3 धावांची गरज आहे. सुंदर अशी फटकेबाजी चालू आहे दोन्ही बाजूने. सुंदर असा फटका पण फक्त मला असं वाटतं 1च धाव आणि 2 धावाची गरज आहे का. फक्त 2च धावाची गरज आहे. अजून 4 चेंडू बाकी आहेत. बघूया आता काय 6 लागते का डबल 6 लागते. अतिशय सुंदर असा आणि ही मॅच जिंकलेली आहे उषा पाटील यांनी. उषा पाटील टीम यांनी ही मॅच जिंकलेली आहे आणि मॅन ऑफ द मॅच म्हणून मी डिक्लेअर करतोय प्रणिता पाटील. गुप्ता